गुड मॉर्निंग. आता वाजलेत पहाटेचे 5 आणि आम्ही सगळे आवरून चाललेलो आहे रुद्रेश्वरला. आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार. आमची हिंदवीने सुद्धा आंघोळ केली. हिंदवी हाय कर. हिंदवी इकडे बघ, इकडे बघ. पप्पा इकडे आवरून बसलेत. फायनली 5 वाजता सगळे आवरून रेडी होऊन आता वृद्धेश्वरला जायला निघालेत. फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहेत वृद्धेश्वरला. फायनली इथे पोहोचले. दर्शन सगळ्यांना गुड मॉर्निंग वन. बापरे लय रांग आहे आज. किती गर्दी आहे. भरपूर मोठी रांग आहे आज. माकड किती छान त्याच्या पिल्लाला घेऊन बसलं इथे. आणि हे छोट माकड 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 करते. चला हे बघा किती माकड इकडे. काउंट कर दर्शन. हे रुद्रेश्वरचं मंदिर आणि हे आहे तिकडे माकडं. अजून एवढी मोठी रांग आहे, कधी दर्शन होणार आहे. नवनाथांनी यज्ञ केलेलं ठिकाण आहे. दर्शन त्याच्या हातानेच भस्म घेऊन त्याच्या कपाळाला लावून घेतलं. मंदिरात आलेलो आहेत. यांनी पिंड पूर्ण झाकून ठेवतात. संक्रांतीच्या वेळेस यांनी पूर्ण पिंड झाकवली जाते. तिथे ठेव कासवर. फायनली आम्ही मंदिरात आलेलो आहे. आता आम्ही आलेलो आहे आमच्या गावातल्या ढोलेश्वर मंदिरामध्ये. आरती चालू आहे वाटतं. आवाज येतोय घंटेचा. चप्पल काढ दर्शन, चप्पल काढ. आरती चालू आहे. काय राईट टायमिंगला आलोय आम्ही पण. आमच्या ढोलेश्वर संस्थानचे महाराज राहतात. हरिभक्त पारायण श्री ससे महाराज, त्यांची कुटी आहे. आणि हे इथे शंकर महाराज काही दिवस येऊन राहिले होते धनकवडीचे. हा दर्शन त्यांचा पाया पडतोय. तिला उचलून घेतले. ती काही ओळखीचे नाही त्यामुळे जात नाही. दर्शनने देवाला प्रसाद दिला. दर्शन घे ना. फायनली आता इथं दर्शन घेऊन आम्ही निघालोय घरी. आणि घरून लगेच
दर्शनला शाळेत जायचं आहे, सो आम्ही लगेच नगरला येणार आहेत. आता वाजलेत 7:30. हिंदवी लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यावर सबस्क्राईब करा. बाय बाय कर नीट.